नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी कोल्हापूर भरती अंतर्गत ज्या काही गुणवत्ता याद्या होत्या त्या गुणवत्ता याद्या काही दिवसाअगोदरच जाहीर झालेल्या होत्या आणि आता जीएमसी कोल्हापूर अंतर्गत निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या ह्या जाहीर झालेल्या आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी कोल्हापूर भरती अंतर्गत निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या कशा प्रकारे डाउनलोड करायच्या आणि यामध्ये आपलं नाव कशा प्रकारे चेक करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी कोल्हापूर भरती अंतर्गत ज्या काही निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तुम्हाला डाउनलोड करायच्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल। तर बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर थोडं खाली यायचं आहे। बघा या ठिकाणी घोषणा दिलेली आहे, तर ही घोषणा काय दिलेली आहे ते आपण बघून घेऊया। शीर्षकमध्ये दिलेला आहे, राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील गट ड वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत दिनांक 19 मे 2025 रोजी झालेल्या परीक्षेची पदनिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी। त्यानंतर बघा वर्णन दिलेलं आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील गट ड वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत दिनांक 19 मे 2025 रोजी झालेल्या परीक्षेची पदनिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत। याची सुरुवात झालेली आहे 22/7/2025 पासून आणि शेवट असणार आहे 21/8/2025 पर्यंत। तर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली आल्यानंतर प्रतीक्षा यादी आणि निवड यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार। तर बघा या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय प्रतीक्षा यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर रुग्णालय प्रतीक्षा यादी या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर बाह्य रुग्णसेवक निवड यादी, त्यानंतर आहे बाह्य सेवक प्रतीक्षा यादी, त्यानंतर आहे मदतनीस निवड यादी, त्यानंतर आहे मदतनीस प्रतीक्षा यादी, त्यानंतर आहे रक्तपेढी परिचर निवड यादी, रक्तपेढी परिचर प्रतीक्षा यादी। तर बघा आपण विद्यार्थी मित्रांनो एक यादी डाउनलोड करून बघून घेऊया त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण निवड यादी प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकतो। तर बघा आपण आता प्रयोगशाळा परिचर रुग्णालयाची प्रतीक्षा यादी या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी अनुसूचित जमातीची पदसंख्या 1 असणार आहे, त्यानंतर ST जनरलची पदसंख्या 2 या ठिकाणी दिलेले आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये नाव पाहायला मिळेल आणि यामध्ये तुम्हाला काही सूचना सुद्धा दिलेल्या आहे। वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही, अशा प्रकारे काही या ठिकाणी सूचना सुद्धा दिलेल्या आहे। ह्या सूचना तुम्हाला या ठिकाणी PDF डाउनलोड केल्यानंतर वाचून घ्यायची आहे। तर बघा अशाच प्रकारे आपण दुसऱ्या याद्या सुद्धा बघून घेऊया। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बाह्य रुग्ण सेवक रुग्णालय याची निवड यादी आपण या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे। पदसंख्या 7 असणार आहे। तर बघा या ठिकाणी पदसंख्या 7 आहे, यामध्ये निवड यादी या ठिकाणी आपण डाउनलोड केलेली आहे। त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तर हे बघून घ्यायचं आहे आणि यामध्ये जी काही माहिती दिली आहे ती संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर आल्यानंतर सर्व याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। बघा या ठिकाणी संपूर्ण याद्या दिलेल्या आहे, रक्तपेढी शिपाई महाविद्यालय निवड यादी, त्यानंतर शिपाई रुग्णालय निवड यादी प्रतीक्षा यादी, अपघात सेवक निवड यादी अपघात सेवक प्रतीक्षा यादी, कक्षसेवक निवड यादी कक्षसेवक प्रतीक्षा यादी, त्यानंतर बघा क्षकिरण परिचय निवड यादी क्षकिरण परिचय प्रतीक्षा यादी, प्रयोगशाळा परिचर रुग्णालय निवड यादी आणि प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय निवड यादी। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्व याद्या मिळून जाईल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। या ठिकाणाहून तुम्ही याद्या डाउनलोड करून घ्यायची आणि तुमचं नाव या याद्यांमध्ये चेक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।